नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज मी स्वयंपाकामध्ये वांग्याचं भरीत करते। भरीत गॅसवर भाजायला ठेवले आणि हिरव्या टोमॅटोची चटणी करते। लसण, मिरची, हिरवी मिरची आणि आता हे हिरवे टोमॅटो मी काप करून घेतले। आता मी हे सगळं थोडंसं तेल टाकून त्यात भाजणार आहे। ते कसं करते तुम्हाला हे थोडं त्यात तेल टाकूया। हिरवे टोमॅटो थोडे वाफले पाहिजे, त्याच्यामुळे हिरव्या टोमॅटोची चटणी छान लागते। ते वाफल्याची दाखवते तुम्हाला। हिरवे टोमॅटो थोडं भाजत आले आता अजून थोडं वाफवायचे त्याला। हे अशा प्रकारे हे टोमॅटो भाजून घेतले। आता हे थोडं थंड होण्यासाठी एकीकडे आता भरीत पूर्ण भाजलंय। आता भरताचं वरचं साल काढून घेते आणि मग कसं करते ते पण बघूयात। हिरव्या टोमॅटोच्या चटणीमध्ये आता आपण अर्धा चमचा जिरे टाकूयात, मीठ चवीनुसार आणि थोडं कोथिंबीरीच्या काड्या असतात ना, त्या मी धुवून चिरून घेतल्या, त्या पण टाकायच्या। आता हे मी मिक्सरमधून काढते। या चटणीची बारीक पेस्ट करून घेतली मिक्सरमधून। आपण एका भांड्यात काढूया। आता मी एक छोटी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकते। आपल्याला चटणीला फोडणी द्यायची आहे। तेल गरम होईपर्यंत ही चटणी झाली आहे। मिक्सरमधून काढल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकूया। फोडणीमध्ये थोडी मोहरी एकदा तडतड वाजली की मग जिरे टाकतो। मोहरी आता तडतडेल 2 मिनिटं। अशी मोहरी फुटण्याचा आवाज आला की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते। जिरे पण छान फुलतात। त्यानंतर जिरे पण फुलले त्यामध्ये हिंग टाकते। आता मी गॅस बंद करून घेतला। तर टोमॅटोच्या चटणीमध्ये फोडणी घालू। फोडणी दिल्यानंतर ही अशी चटणी तयार आहे। आता आपण भरीत करूयात। चला, घरातले ना लाईट गेले, त्याच्यासाठी बॅटरी लावली आहे। आता हे जे वांगा आहे ना, या वांग्याचं मी वरचं पूर्ण
जे काळं दिसते ते काढून टाकते. त्याचं मी संपूर्ण काळं साल काढून टाकलं. आता हे झालेलं भरीत वांगा तर मी स्मॅश करून घेते. त्याच्यानंतर मी याच्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोडी लसणाची पेस्ट वरून त्याला परत फोडणी देते. कोथिंबीर दाखवते मी तुम्हाला परत. कांदा टाकू, कोथिंबीर, मीठ चवीनुसार. ही फोडणी केली आहे. फोडणीमध्ये तिखट थोडं, यामध्ये टाकलं भरताना. दिसायला छान दिसतं. वरण. मी 2-3 दिवसापासून माझा व्हिडिओ नव्हता, कारण मी गावाला गेले होते. काल सकाळी दुपारी 12:30-1ला आलो गावावरून. काल थोडा आराम केला. म्हटलं चला आज व्हिडिओ बनवावा. आज बनवला व्हिडिओ, पण अगदी थोडासा बनवला आहे. यापुढे मी भरपूर थोडे मोठे व्हिडिओ बनवत जाईल, पण आज जसा आहे तसा ठीक. पण तुम्ही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण नाही करत आहे. करा ना, कारण तुमच्या याच्यामुळेच मला थोडा उत्साह येईल करण्याचा. कारण माझे व्ह्यूज ते काहीच वाढत नाही आहेत. करायचं म्हणून मी उगी असं टाईमपास म्हणूनच व्हिडिओ करते आहे. पण जर तुम्ही सपोर्ट केला तर अजून छान वाटेल मला. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. डेली मी टाकायचा प्रयत्न करतेच आहे, पण जर एखाद्या वेळेस नाही जमला तर मी परत दुसऱ्या दिवशी टाकेल. आता उद्याचा व्हिडिओ खूप छान येणार आहे, मोठा येईल. कारण उद्या मला माझ्या आईकडे जायचं आहे. माझ्या आईने नवीन घर घेतलं आहे भावाने. तिथे सत्यनारायणाची पूजा. उद्याचा व्हिडिओ मी तुम्हाला छान दाखवेल आईकडे गेल्यानंतरचा. ठीक आहे, पण सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगते, गरज आहे मला पण. ठीक आहे. आणि मी एक सिंगल आहे. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. मुलीचं पण लग्न झालं आहे. नातवंड आहे. पण मी एक असंच थोडं आपण काहीतरी करावं. काका जाऊन 6 वर्ष झाली आहेत. मला काहीतरी करण्याची इच्छा झाली म्हणून मी करायला सुरुवात केली. म्हटलं बघूयात, खूप लोक करतात, आपण पण करून बघावं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला 15 दिवसापासून सुरुवात केली. जर व्ह्यूज वाढले, सबस्क्रायबर वाढले तर अजून छान वाटेल. अजून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील माझ्याकडनं. अजून थोडं जमायचा प्रयत्न करते. जमतंय आता हळूहळू, पण तरी काही चुकत असेल तरी सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, गुड नाईट.